आता आपण आलोय आपल्या राज्यात, अर्थात महाराष्ट्रात. भारताच्या पश्चिम भागातील एक महत्त्वाचं राज्य. लोकसंख्येच्या दृष्टीनं भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून विकसनशील राज्य म्हणून यांची ओळख आहे. महाराष्ट्राला संतांचा देश म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा, संत मुक्ताई यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे. मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ इथेच रोवली गेली. महाराष्ट्र ही जशी संतांच्या अभंगाने मंत्रमुक्त झाली आहे, तशीच ती छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेली आहे. छत्रपती शिवराय हे आपलं प्रेरणास्थान आहे. शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये रयतेसाठी राज्य अर्थात स्वराज्य निर्माण केलं. अन्यायाविरुद्ध लढणारे शिवाजी महाराज यांनी जगायचं कसं हे आम्हाला शिकवलं. याच शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील मुघलांना अक्षरशः सळो की पळ करून सोडलं होतं. या स्वराज्यासाठी आणि इथल्या मातीसाठी संभाजी महाराजांनी आपला प्राण दिला. हा इतिहास आज आपण विसरत चाललो की काय असा प्रश्न पडतोय. म्हणून हा इतिहास पुन्हा आपण इथे दाखवित आहोत. शंभू राजा, शिवपुत्र शंभू राजा, स्वराज्याचा धाकला धनी, मराठ्यांचा दुसरा छत्रपती, वाघाला फाडणारा आणि हत्तीलाही झुंजवणारा आमचा लढवया राजा, औरंगजेबाच्या 5 लाख फौजेलाही ज्यांनी 9 वर्षे झुंजवलं, स्वराज्यातील एकही महत्वाचा किल्ला औरंगजेबाला ज्यांनी जिंकू दिला नाही असा आमचा राजा. आज 350 वर्षे होऊन गेली, पण खोट्या इतिहासाने कलंकी झालेला आमचा राजा शंभू राजा. वाईट वाटतं, खरंच वाईट वाटतं. खरा संभाजी राजा कोणाला कळलाच नाही. अवघ्या 32 वर्षे वयात आपल्या आयुष्याचं सोनं केलेला, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित राजा, 8 भाषांचं ज्ञान असणारा गुणवंत राजा, 120 लढाया खेळला पण एकही हार नाही, एकही तह नाही असा पराक्रमी राजा, परस्त्री माते समान ही शिकवण देणारा आमचा संस्कारी राजा, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही मर्द मराठ्यांची जात, ही आम्हा मराठ्यांची ओळख करून देणारा आमचा शूरवीर राजा कधीही आम्हाला समजलाच नाही. चला तर मग जाणून घेऊया या मृत्युंजय महापराक्रमी छाव्याची कहाणी. सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समर धुरंधर आला. शिवसुताच्या आगमनाने, शिवसुताच्या आगमनाने धन्य पुरंदर झाला. आज हा धन्य पुरंदर झाला. आज हा धन्य पुरंदर झाला. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, बाळराजे घ्या. तत्व सत्व अन स्वत्व मराठी उत्सव सीमा पार. मती माती अन महती मराठी तूच विजयी करणार. सद्भाग्याने आज लाभला वारस शिवराजाला. आज हा